VSCC 24 न्यूज, सच के आगे कोई नहीं। नमस्कार, आप देख रहे हैं VSCC 24 न्यूज और मैं हूं आपके साथ ज्योति यादव। धुले शहर के राज्य उत्पाद शुल्क विभाग में महिला कर्मचारी के कथित यौन उत्पीड़न के मामले में महाराष्ट्र नव निर्माण सेना के प्रयासों के बाद विभाग के 2 अधिकारियों और 1 कर्मचारी को निलंबित किया गया है। मनसे विद्यार्थी सेना के धुले जिलाध्यक्ष हर्षल राजेश परदेसी ने पत्रकार परिषद में इसकी जानकारी दी। मनसे के अनुसार विभाग में कार्यरत महिला कर्मचारी ने वरिष्ठ अधिकारियों और सहकर्मियों पर मानसिक एवं शारीरिक उत्पीड़न के आरोप लगाए थे। महिला की शिकायत के बाद मनसे ने मामले को लेकर आंदोलन शुरू किया और 23 अप्रैल 2026 को राज्य उत्पाद शुल्क विभाग की अधीक्षा स्वाति काकड़े तथा पालक मंत्री जय कुमार रावल को ज्ञापन सौंपकर कार्रवाई की मांग की थी। मामले की जांच के लिए आंतरिक चौकसी समिति गठित की गई थी। समिति की रिपोर्ट आयुक्त कार्यालय को सौंपे जाने के बाद संबंधित दुय्यम निरीक्षक, सहायक दुय्यम निरीक्षक और 1 जवान को तत्काल प्रभाव से निलंबित कर दिया गया। वहीं एक सेवानिवृत्त निरीक्षक के खिलाफ विभागीय जांच भी शुरू होने की जानकारी दी गई है। मनसे जिलाध्यक्ष हर्षल परदेसी ने कहा कि केवल निलंबन पर्याप्त नहीं है और आरोपित अधिकारियों और कर्मचारियों के खिलाफ FIR दर्ज की जानी चाहिए। उन्होंने कहा कि इस मांग को लेकर मनसे जल्द ही राज्य के उप मुख्यमंत्री और राज्य उत्पाद शुल्क विभाग की मंत्री सुनेत्रा पवार से मुलाकात करेंगी। महिला सेना की राज्य सचिव प्राची कुलकर्णी ने कहा कि किसी भी कार्यालय में उत्पीड़न का सामना करने वाली महिलाओं को बिना डरे सामने आना चाहिए। उन्होंने पीड़ितों की पहचान गोपनीय रखने की बात कही। पत्रकार परिषद में पीड़ित महिला के वकील एडवोकेट अमोल पाटिल सहित मनसे के कई पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। महाराष्ट्र धुले से खयाम अंसारी की रिपोर्ट। हाँ, अभी दुनिया में राज्य उत्पादन शुल्क करके यहाँ पे डिपार्टमेंट है, तो वहाँ पे एक API, PI और जो थे मतलब जो बड़े बड़े अधिकारी थे, तो उन्होंने वहाँ पे एक लड़की काम कर रही थी, तो वहाँ पे उसको मतलब शारीरिक मानसिक रूप से उसको बहुत तंग किया। तो इसीलिए उन्होंने मनसे को उसने अप्रोच किया। फिर हम लोगों को बताया कि भाई ऐसा ऐसा ये लोग हम लोगों को ये कर रहे हैं, तो इसीलिए हम लोगों ने दखल देके वहाँ पे उन लोगों को जो है ऊपर तक हम लोगों ने एक तो हम लोगों ने शिकायत दर्ज की उसके उन लोगों के खिलाफ। तो वहाँ पे एक समिति थी, वहाँ पे भी हम लोगों ने वहाँ पे भी शिकायत दर्ज की। हम लोगों ने SP के यहाँ भी शिकायत दर्ज की। तो ऐसा हम लोगों को अभी पता चला है कि वहाँ पे उन लोगों को निलंबित किया है। तो निलंबित होना ये इसका हल नहीं है, तो इन लोगों को सज़ा मिलनी चाहिए, ये हमारा ये है कि भाई इसको सज़ा ही मिलनी चाहिए। तो हम उसी तरफ ये कर रहे हैं कि अभी सुनेत्रा पवार जो है अपने उप मुख्यमंत्री, हम लोग से मिलने वाले हैं और जैसे मतलब उनको मिलके ये सब बोलने वाले कि भाई हम लोगों को उनका निलंबन नहीं चाहिए, उनको सज़ा मिलनी चाहिए, तभी ये इसके ऊपर उसको मतलब ये मिलेगी। आत्ताच राज्य उत्पादन शुल्क या खात्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क या खात्यामध्ये आतामध्ये एका स्त्रीवर काही पुरुषांनी अतिशय अश्लाघ्य भाषा, अतिशय गैरवर्तणूक अशी केलेली होती। त्याच्यामध्ये PI, API सगळेच होते आणि मोठे मोठे अधिकारी, आणि तिला अतिशय मानसिक शारीरिक तिन्ही गोष्टीचा तिला खूप त्रास दिला आणि तिला त्रास दिला। त्याच्यामुळे मग तिने मनसेकडे धाव घेतली। मग मनसेने आम्ही मेन काकडे मॅडम ज्या आहेत त्यांना भेटलो आणि याचा पाठपुरावा केला आम्ही। त्याच्यानंतर त्यांनी ते त्यांच्या समितीकडे ते प्रकरण दिलं। समितीने पण वरती अहवाल पाठवला आणि आम्ही पाठपुरावा करून समितीचा पण आम्ही पाठपुरावा करत होतो आणि अशा ह्याच्याने त्या तिघांना निलंबित केलेलं आहे। हे महत्त्वाचं घडलेलं आहे, तिघांचं निलंबन, आणि जो पण 4था होता, जो रिटायर होणार होता, त्याची पण पेन्शन त्यांनी रोखलेली आहे, असं आत्तापर्यंत आम्हाला कळालेलं आहे।
तर पण ते असं चालणार नाही, नुसतं निलंबन चालणार नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं आम्हाला वाटतं. त्यासाठी आम्ही सुनेत्रा पवार ज्या आहेत आपल्या उपमुख्यमंत्री त्यांची पण आम्ही भेट घेणार आहोत आणि त्याला पूर्ण तडीच देणार आहोत आम्ही या प्रकरणाला. इथून पुढे धुळ्यामध्ये असं कुठलाही गैरप्रकार घडू नये महिलांविषयी, ज्या शासकीय सेवेमध्ये कामं करतात त्यांच्याविषयी त्यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्न करणार. या प्रकारामध्ये त्या कर्मचाऱ्यांवर आपण असे म्हणू की त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे, पण तो एक मानसिक आणि शारीरिक चळवळीचा प्रकार त्या व्हाईसमधून लक्षात येतोय. तर त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता त्यांना फक्त निलंबित करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात मनसेची काय भूमिका असणार आहे? मनसेची भूमिका आता अशी आहे की आम्ही सुनेत्रा पवार जे आहेत त्यांना भेटणार आहोत आणि गुन्हा दाखल करायला लावणार आहोत. कारण तुम्ही जे म्हणतात तसाच विषय आहे, नुसतं निलंबन हा काही विषय असू शकत नाही. कारण निलंबन एक महिन्यासाठी पण असू शकतो, 6 महिन्यासाठी पण असू शकतं, आपल्याला माहित नाही, बरोबर आहे. तर तो पूर्ण आपण ते बघायचा आणि त्यांना गुन्हा दाखल करायला लावायचा आणि हे काम तुम्हाला देतो हे असणार आहे. दुसरी गोष्ट, तुमचं सगळ्यांचं पण नाव घेतलं आणि तुमचे सगळ्यांचे आभार, कारण तुम्ही सगळ्या लोकांनी जास्त हा प्रश्न लावून धरला होता. आम्ही पण उचलला, पण तुम्ही सगळ्या लोकांनी पण जास्त लावून धरला. त्याच्यामुळे त्या मुलीला न्याय मिळाला आणि ते म्हणतात ना की डोळ्यामध्ये एक चांगलं आपल्याला एक चांगलं हे झालेलं आहे की पुढच्या स्टेज मागचा शहाणा, म्हणजे इथून पुढे आता कोणाशी हिंमत करणार नाही शासकीय ह्याच्यामध्ये. अशी विनंती असेल की या प्रकारांना हाताळत असताना प्रत्येक समितीमध्ये देखील असा प्रकार झालेला आहे, पण काही महिला समोर येत नाही. तर असे अनेक विभाग आहेत शासकीय कार्यालय, ते पत्रकारांशी बोलतात, पण पत्रकार जास्तीत जास्त बातम्या करू शकतात. तुम्ही ज्या पद्धतीने महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर असताना असे प्रयत्न जर का तुम्ही विभागात कार्यालयात लक्ष घालून दिलं तर अनेक महिलांना न्याय मिळेल. या संदर्भात पण काही भूमिका घेणार आहे का? तर पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा शासकीय कर्मचारी सर्व पोलीस असे आहेत असं आम्हाला मानायचं नाही. पण काही महिलांनी आम्हाला करून सांगितलं तसा प्रकार पंचायत समितीमध्ये पण गेल्या वर्षी झालेला होता. तिथं पण आम्ही पत्रकार गेलो होतो. तर मनसेची अशी एक हेल्पलाईन असेल किंवा मनसेचे काही महिला पदाधिकारी असेल तर अशा महिलांना सपोर्टमध्ये आले किंवा अशी काही भूमिका साठी आपण त्या प्रयत्न करणार आणि त्याने पण आपण भरपूर प्रयत्न केलेले आहेत. विशाखा समिती त्यासाठीच स्थापन केली ना, विशाखा समिती. पण ते कसं की महिला घाबरून, आता ही एक महिला की पुढे आली आम्हाला त्यांनी सांगितलं, पण त्या बाकीच्या महिलांना ते घाबरून नको पाहिजे. मला काही कोणी म्हणलं तर माझं नाव आलं तर माझी बदनामी झाली तर अशा पण नाव होतात आणि काही ते येतात. विशाखा समिती स्थापन केलेली आहे. आम्ही पण दावा नाही तर ते सगळ्यांना तुमच्या माध्यमातून कुठल्याही स्त्रीला जर असेल तर ते विचारलं मनसेशी संपर्क साधावा आणि कुठलंही नाव जाहीर न करता त्यांचं नाव जाहीर करता आणि त्यांना न्याय द्यायचा नक्की प्रयत्न. थोड्या दिवसात आम्ही या विभागाचे जे मंत्री आहेत सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन या संबंधित अधिकाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही करत आहोत. लवकरच आम्ही त्यांची भेट घेऊ आणि त्यांना या सर्व गोष्टी आम्ही सविस्तरपणे मांडू. आणि त्याच पश्चात स्वाती काकडे यांनी आतापर्यंत जो केलेला उशीर आहे हा उशीर का झाला याची देखील आम्ही चौकशी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांना पाठीशी घालणारे संबंधित धुळे शहरातील जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी असतील किंवा त्यांच्याच विभागातील जे काही स्वाती काकडे असतील किंवा अजून काय असतील यांची देखील चौकशी करण्याचा आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत त्यांच्याकडे आम्ही पत्राद्वारे मागणी करतोय. काही पत्रकारांनी त्या मॅडमशी हे केलं आम्ही तुम्हाला वारंवार यासाठी पाठपुरावा करायला सांगितला. आम्ही पालकमंत्र्यांना भेटून या प्रकरणामध्ये उद्या टाकण्याचा प्रयत्न केला, पण कालच्या पत्राच्या बातमीमध्ये पक्षाचं नाव नाही किंवा पत्रकारांचा काही उल्लेख झाला नाही. सर्वात पहिले मी सांगतो की अधिकृत पत्र मला माहित नाही बाकी न्याय मिळाला आपल्याला समाधान आहे. नक्कीच बाकीचे सर्व सहकारी
यादीच वेळोवेळी मला फोन करून सांगितलं, जेव्हा पालकमंत्र्यांना भेटतो तेव्हा दादा मी फोन केला होता पालकमंत्र्यांना भेटलो. पण मुळात प्रश्न हा होता की जेव्हा काल सकाळी पत्रकार त्या मॅडमकडे गेले आणि प्रेस नोट जेव्हा हे आदेश मागत होते तेव्हा तो आदेश का पत्रकारांना देण्यात आला नाही. ज्यावेळेस मॅडमांना आम्ही हे सांगितलं की मॅडम उद्या सकाळची पत्रकार परिषद आम्ही पत्रकार भवनमध्ये न घेता आम्ही तुमच्या ताब्यात घेऊ, त्यावेळेस कुठेतरी घाबरून त्या मॅडमांनी हा आदेश आमच्यापर्यंत पोहोचवला. आपण जेव्हा पालकमंत्रींना वेळा या प्रकरणात टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही पालकमंत्र्यांना महोदयांना भेटलो. पालकमंत्र्यांना आम्ही विनंती केली की ही समिती जेव्हा गठीत झाली होती यावेळेस समितीमध्ये स्वतः स्वाती काका या अध्यक्ष होत्या. पण ज्या विभागाची चौकशी चालू आहे, ज्या विभागाची महिला कर्मचारी तक्रारदार आहे, त्याच विभागाची समितीचे अध्यक्ष हे स्वाती काकडे आहेत. पालकमंत्र्यांनी तात्काळ बदलण्याचे आदेश दिले, एसपीना चौकशी करण्याचे आदेश दिले. मुळात या सर्व गोष्टी होऊन देखील एसपीने कुठल्या प्रकारची कार्यवाही केली नाही. पहिला प्रश्न हा की एसपी वरती कुठल्या प्रकारचा दबाव होता का या प्रकरणामध्ये. दुसरा मुद्दा, स्वाती काकडे यांनी जर आपली महिला कर्मचाऱ्यांनी जर तक्रार आपल्याकडे दाखल केलेली आहे तर त्यावरती त्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही त्यांच्या मार्फत का करण्यात आली नाही. पालकमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांनी आदेश दिले, कार्यवाही झाली नाही. नंतर पुन्हा मी आयुक्तांना पत्र दिलं, पोलीस अधीक्षकांना स्वाती काकडे यांना, की संबंधित व्यक्तींवरती आपण तात्काळ चौकशी करून आपली समितीचा अहवाल आमच्याकडे ठेवावा आणि तात्काळ दोषींवरती आपण कार्यवाही करावी, अन्यथा आम्ही यांचे सर्वत्र शहरामध्ये बॅनर लावू, या चारही व्यक्तीचे फोटो घेऊन बॅनर लावू आणि यांचे चेहरे आम्ही उघडू. 2 दिवसापूर्वी ठाणे शहरात त्यांच्या शासकीय ऑफिसमध्ये फॅक्स किंवा ईमेलद्वारे पत्र आलं. पण हे पत्र कालपर्यंत कुठल्या प्रसार माध्यमांपर्यंत ऑफिशियली देण्यात आलं नव्हतं, जे की संध्याकाळी 6 वाजता आमच्यापर्यंत आलेलं आहे. ते आपल्या सर्वांना एक 5 मिनिटात व्हॉट्सअपद्वारे येऊन जाईल, आपल्याला प्रेस नोटद्वारे देण्यात आलेलं आहे. त्यात स्पष्टपणे उल्लेख केला आहे की करण्यात आले त्याच्या बाबतीत आवडचे शब्द वापरण्यात आलेले की तुम्ही आपल्याला सरना माहिती आहे. मग त्या महिलेनी तक्रार केली, म्हणजे अधिकारी त्यांनी कारवाई केली नाही, ठीक आहे, पण त्याच्यावर पण अशा पद्धतीने केले तर मग त्यांनी काय गुन्हा दाखल केला नाही या संदर्भात तुमची काय भूमिका असणार आहे? तर ते आपण महिला बरोबर. सर्वप्रथम आम्ही हे सांगतो की ज्यावेळेस स्वतः ती पीडित महिला ज्यावेळेस सांगत होती या तक्रार ज्यावेळेस त्यांनी ऑफिशियली दाखल केली त्यावेळेस कुठल्या प्रकारे त्यांना व्हॅल्यू देण्यात नव्हती आली अशी आमच्यापासून माहिती होती. ज्यावेळेस आम्हाला प्रसार माध्यमातून या गोष्टी माहीत झाल्या त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो, स्वतः जे अधिकारी आहेत स्वाती काकडे यांच्याकडे, पण त्या अशा लेवलला होत्या की त्यांचा पहिला विषय होता की यांनी माझ्याकडे तक्रार केली नाही, यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली नाही, त्यामुळे मी या बाबतीत बोलू शकत नाही. त्यावेळेस आमचा स्टँड असा होता की त्या खात्याचे प्रमुख अधिकारी तुम्ही आहात, पण त्यावेळेस त्यांची रेकॉर्डिंग ऐकलेली नव्हती. ज्यावेळेस आम्ही आमचं सिस्टमला तिथे गेलं त्यावेळेस आमच्या राज्य सचिव प्राची कुलकर्णी यांनी तिथे त्यांना रेकॉर्डिंग ऐकवली की फक्त त्या महिलेबद्दल नाही तर तुमच्याबद्दल तुमचे कर्मचारी काय बोलतात हे तुम्ही लक्षात घ्या. पण त्यानंतर कदाचित त्यांचा स्टँड बदलला, जे की ते एवढे टाळाटाळ करत होत्या किंवा माहित नाही की त्यांचे आणि या म्हणजे काही आरोपी आहेत, आता यांना आरोपी बोलत यांच्यावर सिद्ध झालेलं की जे आरोपी यांच्या लागेवरती काय होते